हॅलो ऑल, तर तुमचं स्वागत आहे डे 5च्या स्टडी व्लॉगमध्ये. तर इथे बघा सकाळचे 4:18 झालेले आहेत. तर मी सकाळी 4लाच उठले होते, परंतु फ्रेश वगैरे होईपर्यंत पुढचे 18 झाले आणि नंतर स्टडी टेबलला आले व पहिला स्टडी स्लॉट सुरू केला पॉलिटीपासून. तर इथे मी पहिल्या स्टडी स्लॉटमध्ये पॉलिटीचा महाधिवक्ता आणि महान्यायवादी हे टॉपिक घेतलेले आहेत. हे छोटेच टॉपिक आहेत, पण आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. फर्स्ट मी हे टॉपिक कंबाईन विश्लेषण बुकमधून रीडिंग करून घेत आहे, कारण मला हे समजेल की या टॉपिकवरती नेमकं कोणते मुद्दे आहेत ज्याच्यावरती वारंवार आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि त्यानंतर मग मी काय करणार आहे, यूट्यूबवरती ह्याचं एक लेक्चर पण बघणार आहे आणि ह्या दोन्हीच्या ह्याच्यातून मग मी छोटे छोटे कीवर्ड्स करून याची एक शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स पण काढणार आहे. तर इकडे महान्यायवादी हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात आणि महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. महान्यायवादी हे केंद्र शासनाचे वकील असतात आणि महाधिवक्ता हे राज्य शासनाचे वकील असतात. तर यांचं पद हे हंगामी असतं, पूर्णवेळ नाही. आणि त्याचबरोबर महान्यायवादी यांची नियुक्ती, शपथ, राजीनामा आणि पदच्युती हे राष्ट्रपती करतात. तर महाधिवक्ता यांच्या बाबतीत हे कोण करतं? राज्यपाल करतात. फक्त हाच फरक लक्षात ठेवा की महाधिवक्ता म्हटलं की राज्यपाल आणि महान्यायवादी म्हटलं की राष्ट्रपती, एवढाच फरक याच्यामध्ये आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. आणि हो, यांचा कालावधी पण इकडे महान्यायवाद्यांच्या बाबतीत राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आणि महाधिवक्ता यांच्या बाबतीत राज्यपालाची मर्जी असेपर्यंत आहे. तर माझा एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी की महान्यायवादी व महाधिवक्ता हे कोणत्या कलमामध्ये आहेत आणि कोणत्या भागामध्ये आहेत, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि हो, आत्ता सध्याचे महान्यायवादी व महाधिवक्ता कोण आहेत ते पण तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर इथे बघा, मी हे लेक्चर करून माझ्या शॉर्ट नोट्स बनवत आहे. तर आता महान्यायवादी यांच्या पात्रता हे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे असतात आणि महाधिवक्ता यांच्या पात्रता ह्या हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे असतात. आणि हो, यांचे वेतन, भत्ते, सेवा शर्ती महान्यायवाद्यांचे कोण देतो? तर राष्ट्रपती देतात. तुम्ही म्हणसाल की इथे संसद येईल, पण नाही, इथे राष्ट्रपती आणि तिकडे महाधिवक्ता यांच्या बाबतीत राज्यपाल येतं. तर त्याचबरोबर यांची पुनर्नियुक्ती होते का? तर हो, यांची पुनर्नियुक्ती होते. आणि हो, हे खाजगी वकिली करू शकतात का दोघे? तर हो, हे दोघे पण खाजगी वकिली करू शकतात. त्याचबरोबर यांचे विशेषाधिकार आणि संरक्षण हे महान्यायवादी यांच्या बाबतीत 105 कलममध्ये आहे. तर इथे बघा, मी हा फर्स्ट स्टडी स्लॉट संपवून आता नंतर किचनमधील कामे वगैरे सगळी सकाळची माझी कामे आवरणार आहे आणि नंतर दुपारी तुम्हाला सेकंड स्टडी स्लॉटमध्ये भेटणार आहे. तर बघा, इथे सकाळचे 11:52 झाले आणि हा माझा सेकंड स्टडी स्लॉट आहे, जिथे मी सायन्सचा ध्वनी हा चॅप्टर करायला घेतला आहे. तर हा चॅप्टर आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. छोटाच टॉपिक आहे हा, पण याच्यावरती खूप सारे क्वेश्चन मेन्स, प्री अशा दोन्ही पण एक्झाममध्ये आलेले आहेत. तर सुरुवातीला मी हा कंबाईन विश्लेषण बुकमधून रीडिंग करून घेत आहे, जेणेकरून कोणकोणते क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले आहेत ते मला समजेल. तर बघा, तुमच्यासाठी माझा एक छोटासा प्रश्न. तर मानवाचा आवाजाच्या वारंवारता किती हर्ज आहे, म्हणजे मानवी कान किती हर्जपर्यंतचा ध्वनी ऐकू शकतो, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आणखीन एक प्रश्न आहे तुम्हाला, ते ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते का? हो किंवा नाही असं कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. हे 2 क्वेश्चनचे ॲन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचे आहेत. तर वारंवारितेच्या दृष्टीने ध्वनीचे 3 प्रकार आहेत. एक आहे अवश्राव्य ध्वनी, म्हणजे इन्फ्रासोनिक, ज्या 20,000 पेक्षा कमी वारंवारतेत असलेल्या ध्वनी आहेत आणि ह्या कोण काढतात? तर वेल, मासे, हत्ती, गेंडा. आणि त्यानंतरनं दुसरा प्रकार आहे श्राव्य ध्वनी, ऑडिएबल रेंज, जो मानवी कान ऐकू शकतो, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तिसरा प्रकार आहे श्राव्यातीत ध्वनी, म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड. तर अल्ट्रासोनिक साऊंड ह्या 20,000 पेक्षा जास्त वारंवारता असलेला ध्वनी आहे आणि अश्राव्य ध्वनी व श्राव्यातीत ध्वनी मानवी कान ऐकू शकत नाही, हे पण लक्षात ठेवा. पण कुत्रा हा ऐकू शकतो, वटवाघूळ मात्र ऐकू व निर्माणही करू शकतो.
तर श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड कोण निर्माण करतात, तर वटवाघूळ, डॉल्फिन आणि उंदीर. आणि याचा उपयोग कशामध्ये होतो, तर किडनी स्टोन फोडण्यासाठी, गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी, सोनार तंत्रज्ञानात, त्यानंतर धातूतील भेग किंवा तड दर्शवण्यासाठी. अश्राव्य ध्वनीची वारंवारता 20,000 पेक्षा कमी असते आणि अश्राव्य ध्वनीचा वेल मासा, हत्ती, गेंडा, जिराफ, पाणघोडा, ओकॅपी हे इत्यादी संवाद साधण्यासाठी उपयोग करतात. तर हा माझा सायन्सचा 1 तासाचा स्टडी स्लॉट झाल्यानंतरनं मी माझा पुढचा 3रा स्टडी स्लॉट हा मॅथ्सचा सुरू करणार आहे. तर इथे बघा, हा माझा 3रा स्टडी स्लॉट सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये मी मॅथ्सचा अंतर, वेळ, वेग हा टॉपिक करणार आहे. हा टॉपिक खूप मोठा आहे, म्हणजे याच्यामध्ये 6 पार्ट आहेत. तर त्यातला आज मी पार्ट एमध्ये बेसिक आणि पार्ट बीमध्ये टाईप 1 करणार आहे. तर हा मागटल्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजते की या टॉपिकमधील क्वेश्चन खूप सारे एक्झामला विचारलेले आहेत. तर इथे बघा, मी अगोदर फॉर्म्युले वगैरे सगळे लिहून घेतले आणि नंतर ह्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावर हा अख्खा चॅप्टर अवलंबून आहे आणि तो फॉर्म्युला आहे, चॅप्टरचं नाव आहे तोच फॉर्म्युला आहे. तर अंतर इज इक्वल टू वेळ इंटू वेग, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू टाईम इंटू व्हेलॉसिटी. आणि शॉर्ट फॉर्ममध्ये जर लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही डिश TV असा हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ह्या एकाच फॉर्म्युल्यावरती अख्खा चॅप्टर आपला अवलंबून आहे. तर इथे मी मॅथ्सची प्रॅक्टिस केली, ह्याचे एक्झाम्पल वगैरे खूप सारे सोडवले. कारण की बघा, जेवढी जास्त आपण मॅथ्सची प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला एक्झाममध्ये ते क्वेश्चन सॉल्व करायला सोपं जाणार आहे. त्यामुळे मला हा विषय म्हणजे वेळच एक्झाममध्ये पुरत नाही, त्यामुळे मी आत्तापासूनच याची प्रॅक्टिस करणार आहे. संघर्ष आजचा, यश उद्याचा, स्वप्न आपल्या हातात आहे. फक्त मेहनत आपली असली पाहिजे. वेग कमी असला तरी चालेल, पण प्रवास थांबता कामा नये. अपयश म्हणजे शेवट नाही, तर ते पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी असते. तुम्हाला माझा हा स्टडी ब्लॉग आवडला असेल तर आपल्या या छोट्याशा कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमची एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठी मोटिवेशन आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा. थँक्यू.